हॅलो, नैना बोलते. अरे तू तू विनय आत्ताच घरातून बाहेर गेलाय. आता काय करायचं? हे बघ नैना, तो बाहेर गेला तर जाऊ दे, मरू दे. असं कसं म्हणतोस तू विक्रम? अरे तू कुठे गेला आपल्याला कळायला नको? अगं तो जाऊन जाऊन कुठे जाणार आहे, येईल परत. तू काय एवढी काळजी करतेस? नाही विक्रम, आधीच तो शुद्धीत नसतो. त्यातून अशा अवस्थेत तू कुठे गेला आणि त्याला काही काही झालं तर? हे बघ नैना, तू अजिबात काळजी करू नकोस, मी बघतो काय ते. मी आता फोन ठेवू का? मला काही महत्वाची काम आहे. ओके. घरातच एवढी शांतता का? तो आदिमानव कुठे गेला? का पुन्हा पळून गेला चिपळूणला आपल्या गुहेत? सकाळपासून घरात नाहीये. कुठे गेलाय? कुठे कुठेतरी सकाळीच निघून गेलेला आहे. कुठे जातोय, कधी परत येणार आहे, काय बी बोललेला नाही. अरे देवा, काय झालं? डोकं दुखतंय? बाम आणू? बाम चोळून जाणारी डोकेदुखी नाही ही. हा माणूस बाहेर गेला तरी डोक्याला ताप आहे, घरी असला तरी टेन्शन आहे. तुला एक गोष्ट लक्षात येत नाहीये का? त्या महामूर्ख मयंकनी जर आपल्या रिलेशनशिपचा बबरा केला तर आपल्याला किती महागात पडेल. हीच भीती तुम्हाला मागच्या वेळेसही दाखवली होतीस विक्रम. चल, क्षणभर असं आपण मानून चालू की तू त्या सह्या डिझोन केल्यास म्हणून मयंकने आपल्या संबंधांबद्दल बाहेर बोलायचं ठरवलं. काय करणार आहे तो कुठल्याही थराला जाईल. म्हणजे काय? तो थर कुठला? सांग ना. तो तुझ्या घरी सांगेल. समजा त्याने सांगितलं तर मी माझं बघून घेईन. पुढे अगं माझ्या घरी जाऊन आग लागवेल तो. मग ती आग तू विझव. कसं शक्य अनन्या? जर नैनाला हे कळलं तर ती हा धक्का नाही सहन करू शकणार. ती वेड्यासारखं प्रेम करते माझ्यावर. मीही करते विक्रम. हो अगं, पण तिला नाही सहन होणार आहे, मला माहिती आहे ना. आणि माझी मुलगी, माझ्या सासू सासऱ्यांना हे सगळं एक्सेप्ट नाही करणार ते. मग तुला काय वाटलं विक्रम? माझे सासरे, माझा नवरा हे सगळं आनंदाने एक्सेप्ट करतील? दोन घरं तुटतील कदाचित, पण एक आर्किटेक्ट म्हणून तुझे एथिक्स कायम अबाधित राहतील. हे बघ, जर तुझं घर तुटलं ना तर मी माझंही घर तोडेन. मी येईन तुझ्या बरोबर, करेन तुझ्याशी लग्न. फक्त तू धाडस दाखव या अग्नी परीक्षेतून जाण्याचं. आगीत टाकलं का सोनं चकाकता हे बोलायला ठीक आहे. परिस्थितीचे चटके म्हणजे काय हे तुला माहिती नाही. इनफ विक्रम. मला पुन्हा एकदा मी संदिग्ध उत्तर दे. माझा प्रश्न आता पूर्वीचा राहिलेला नाही. नीट ऐक. मी तुझी कुठल्याही परिस्थितीत साथ द्यायला तयार आहे, तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. पण तू स्वतःचं नैतिक अधपतन होऊ देऊ नकोस. सत्याला सामोरं जा. आहे तयारी? विचार करून सांगतो. नको, मला माझं उत्तर मिळालंय. मगाशी गेला होतास ते थांब थांब सांगितलं तर केवढा वितंड वाद घातलास माझ्याशी. चौफेर भरारी मारून आलो. चौफेर वैध अवैध देशी विदेशी मद्यालयांचा पत्ता शोधून काढला. भाविक कसा कुठलेही तीर्थक्षेत्री गेल्यावर सगळी मंदिरं शोधून काढतो ना, तसं. त्याची देवावर श्रद्धा, माझी मद्यावर श्रद्धा. हा शैलेश बोल. ऑल वेल? हो, अरे त्यांनी परत फोन केला होता. यावेळेला काय नवीन? एक नंबर दिलाय त्यांनी, एक फोन नंबर. म्हणाला या नंबरवर फोन केलास तर तुझे पैशाचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतील. विक्रम, तुला पैशाचा प्रॉब्लेम आहे? हॅलो? नाही, अरे नाही, म्हणूनच मला कळत नाही असं का बोलला तो. तू एक काम कर, तो नंबर मला फॉरवर्ड कर, मी बघतो. तो नंबर सापडलाय. माझ्या सेक्रेटरीनी नेटवरनं शोधलाय तो. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये नानल नावाच्या माणसाचा नंबर आहे तो. त्याचा ऍड्रेसही मिळालाय. गुड, माझं काम सोपं केलंस. तू एक काम कर, तो नंबर आणि ऍड्रेस मला पाठवून दे. एक खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे. स्कायकॉम नावाची कंपनी अस्तित्वात नाही. गुंतता